या टप्पा अनुदानापासून अजूनपर्यंत आपण वंचित ठेवलेला आहे। आता या टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयाकडनं जे लेखी उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावरील शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून टप्पा अनुदान अदा करण्यात येत असून उर्वरित वेतनावरील खर्चाची जबाबदारी संबंधित संस्थाची असून त्यावर संबंधित संस्थांनी कार्यवाही अपेक्षित आहे। 2009 पासून आपल्या राज्यातल्या ज्या काही आपल्या कायम विनाअनुदानित शाळा होत्या त्या टप्प्याटप्प्यानं अनुदानावर आणाव्या अशा पद्धतीचे आपले अनेक शासन निर्णय 2011 मध्ये झाले, 2013 मध्ये झाले, 14 मध्ये झाले आणि पुढे सुद्धा वाढीव जो टप्पा होता आपला 20 चे 40, 40 चे 60, 60 चे 80 आणि अजूनपर्यंत 100 झाले नाही। तर हे वेगवेगळे जे निर्णय घेतले या कोणत्याही निर्णयामध्ये शासन निर्णयामध्ये संस्थेची ती उर्वरित जबाबदारी आहे असा कुठेही उल्लेख नाही। त्याच्यामुळे आपलं उत्तर पूर्णतः चुकलेलं आहे। पुन्हा त्याच्यासोबत आपण असं म्हटलेलं आहे की या मुळात कायम विनाअनुदान तत्वावर मान्यताप्राप्त शाळा असून या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते, पेन्शन व इतर अनुषंगिक वित्तीय लाभ अदा करण्याची कायदेशीर जबाबदारी नियुक्त प्राधिकारी या नात्यानं संस्थांची आहे। हे म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण हे उत्तर आपण बदलणार का, नंबर 1, आणि जे वाढीव टप्प्यासाठी अनेक आपले 60,000 पेक्षा अधिक शिक्षक प्रतीक्षेमध्ये आहे यांना प्रचलित धोरणाप्रमाणे सर्वांना आपण 100% अनुदानावर आणणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। सभापती महोदय, संस्थेच्या ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते अपॉइंटिंग ऑथॉरिटी ही ती संस्था असते आणि म्हणून मूळ याच्यामध्येच अपेक्षित आहे की त्या संस्थेने त्या कर्मचाऱ्याला जे काही नोकरीला त्या ठिकाणी घेतलेलं आहे टप्पा अनुदानाच्या प्रोसेसपर्यंत त्याचं जे काही मानधन आहे ते संस्थेने देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून ती संस्थेची पण जबाबदारी मूळ गाभ्यामध्येच ते त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येणार नाही की ते चुकीचं आहे। राहिला विषय तर वंजारी साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले मला वाटतं की जी मीटिंग आपण लावू त्या बैठकीमध्ये आपल्यालाही त्या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल आणि आपल्याला हे पण गोष्टीचं माहिती आहे की सभापती महोदय शासनाची आर्थिक परिस्थिती आणि सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला हे टप्पा अनुदान त्या ठिकाणी वितरित करता येते आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये सरकारने अतिशय चांगले निर्णय केलेले आहेत आणि येणाऱ्याही काळामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी निर्णय करेल।